चकलीचा कुरकुरीतपणा ऐका, त्यावरूनच ठरवा चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झाली आहे ते. नमस्कार. आज आपण कोणत्याही प्रकारची भाजणी न करता फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी बिना भाजणीची खुसखुशीत चकली तयार करणार आहोत. या चकल्या पहा किती सुंदर तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त असा रंग देखील आलेला आहे. मस्त अशा गोल, गरगरीत आणि काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत. चकली पहा, तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. आतून खूपच पोकळ तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही. चकली सोऱ्यामधून पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही, कारण आपण हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट कसं भिजवायचं ते व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. चकली तेलामध्ये घातल्यावरती कुठेही विरघळलेली नाही. चकली तेलामधून बाहेर काढल्यानंतर अजिबात मऊ पडलेली नाही. अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे. अशी 100% परफेक्ट चकली तयार करण्यासाठी मी अगदी बारीक सारीक टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या देखील अगदी छानच तयार होतील. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. चकली तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण आपल्या घरात उपलब्ध असलेले 2 साहित्य भाजून घेणार आहोत. गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी पोहे घालायचे आहेत. आपल्या रोजच्या वापरातील जे कांदे पोहे असतात ना, अगदी तेच पोहे मी या ठिकाणी वापरलेले आहेत. आता लगेचच अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घालायच्या आहेत. या डाळ्यांना काही भागामध्ये फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ असे देखील म्हटले जाते. आता तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी घ्या. अगदी त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं चकलीचं माप अगदी परफेक्ट होईल आणि तुमची चकली मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल. अजिबात बिघडणार नाही. मी ह्या वाटीने सर्व साहित्य आता मोजून घेणार आहे. 1 वाटी पोह्यांसाठी अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवायची आहे आणि मस्त असे हे पोहे आणि फुटाण्याची डाळ सतत हलवत 1 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. असं भाजून घेतल्यामुळे काय होतं, सध्याच्या वातावरणामुळे आपलं जे हे साहित्य असतं ते नरम पडलेलं असतं, भरपूर सारं मॉइश्चर त्यामध्ये असतं. असं भाजून घेतल्यामुळे सर्व नरमपणा आणि मॉइश्चरपणा निघून जातो. त्यामुळे अगदी छान असं हे बारीक होतं. त्यासोबतच आपल्या चकलीच्या पिठाला मस्त असा चिकटपणा देखील येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हे मस्त असं 1 मिनिट मध्यम आचेवरती भाजूनच घ्यायचं आहे. जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही. अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. पोहे आणि डाळ्या भाजून तयार आहेत. एका ताटामध्ये काढून पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेऊयात. एक 10 ते 15 मिनिटांमध्येच पोहे आणि डाळ्या पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. हे गरम गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे, लक्षात ठेवा. आता मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले पोहे आणि डाळ्या काढून घ्यायचे आहेत. मिश्रण माझं जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. तुम्ही तुमचं मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तरीसुद्धा चालेल, पण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप छान असं बारीक होतं. थोडं साहित्य घालून मस्त असं बारीक केलं तर अगदी व्यवस्थित बारीक होतं. सर्व साहित्य आपण एकत्र घालून बारीक केलं ना तर व्यवस्थित पीठ तयार होत नाही. जेवढं शक्य होईल तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. जाडसर पीठ अजिबात ठेवायचं नाही. एकदम बारीक पिठी तयार करायची आहे. आता एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये हे बारीक करून घेतलेलं डाळ्या आणि पोह्यांचं पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्ही हे एकदा चाळूनसुद्धा घेऊ शकता, पण माझं पीठ एकदम बारीक झालेलं आहे, त्यामुळे मला ह्या ठिकाणी चाळण्याची गरज वाटत नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान असं बारीक झालेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. ज्या वाटीने पोहे आणि फुटाण्याची डाळ मोजून घेतली ना, अगदी त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी तांदळाचं पीठ चाळणीने स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे. आधी तांदूळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर घरातच पंख्याखाली 7 ते 8 तास चांगले सुकवून घेतलेले आहेत. तुम्ही उन्हामध्ये सुकवले तरी काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर गिरणीतून जाऊन एकदम बारीक पिठी तयार करून आणलेली आहे. जर तुमच्याकडे घरात बनवलेलं तांदळाचं पीठ नसेल तर विकतचं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. हे पहा, अशा प्रकारे 1.5 वाटी तांदळाचं पीठ मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अगदी पाव चमच्याला सुद्धा कमी हळद, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 4 ते 5 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्यासोबतच चवीनुसार मीठ देखील लागणार आहे. आता हे सर्व मसाले पिठामध्ये घालायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
1 वाटी पोह्यासाठी अगदी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घाला. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. फक्त सर्व साहित्य मोजून घेताना कोणतीही एखादी वाटी वापरा. अगदी त्याच सेम वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि अजिबात चकली बिघडणार नाही. सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं ना, अगदी त्याच सेम वाटीने पाव वाटी तेल घ्यायचं आहे. आता रोजच्या वापरातील जे खाद्यतेल असतं ना, अगदी तेच तेल मी या ठिकाणी वापरलेलं आहे. फक्त पाव वाटीच घ्यायचं आहे, ह्यापेक्षा जास्त किंवा कमी घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. आता हे घेतलेलं पाव वाटी तेल मी तडका पॅनमध्ये काढून घेते आणि अगदी कडकडीत धूर सुटेपर्यंत गरम करून घेणार आहे. आता हे कडकडीत पाव वाटी तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा, असं गरम तेलाचं मोहन घातल्यानंतर चकलीच्या पिठाला मस्त असा फेस आलेला आहे. असं झाल्यामुळे काय होतं, आपलं जे चकलीचं पीठ आहे ते मस्त असं हलकं फुलकं होतं आणि आपली चकली मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी ह्याच पद्धतीने तुम्हाला हे तेलाचं मोहन घालायचं आहे. थंड तेलाचं मोहन किंवा अगदी कमी गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन घालायचं नाही. अगदी असं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे तेल, लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पाववाटीच तेल घ्यायचं आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्तीचं तेल घेतलं तर तुमची चकली तेलात घातल्यानंतर विरघळू शकते, भरपूर तेल पिऊ शकते आणि काही वेळाने नरम पडू शकते. आणि जर तुम्ही ह्यापेक्षा कमी तेल घेतलं तर तुमची चकली खुसखुशीत तयार होणार नाही, अगदी कडक स्वरूपाची तयार होईल. त्यामुळे सांगितलेल्या साहित्यांसाठी पाववाटी तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता हे घातलेलं कडकडीत तेलाचं मोहन दोन्ही हातांच्या मदतीने अगदी व्यवस्थित चकलीच्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही किंवा घाई करायची नाही. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा तेलाचं मोहन सर्व पिठाला एकसारखं लागलं जातं ना, तेव्हा चकली मस्त अशी खुसखुशीत तयार होती. ह्यावेळेस जर तुम्ही घाई केली तर तुमची चकलीसुद्धा अगदी व्यवस्थित तुम्ही माप घेऊनसुद्धा खुसखुशीत तयार होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, 1-2 मिनटं जाऊ द्या, पण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा प्रकारे पाववाटी तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे. मुठीत घेऊन पीठ दाबल्यानंतर मस्त असा मुटका तयार होत आहे. याचा अर्थ आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे, जास्तीचं सुद्धा नाही किंवा कमीसुद्धा नाही. आता आपण लगेचच चकलीचं पीठ भिजवून घेणार आहोत. चकलीचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. असं कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं, पिठाला मस्त असा चिकटपणा येतो आणि चकली मस्त अशी एकसारखी तयार होते. चकली जेव्हा आपण सोऱ्यामधून पाडतो ना, तेव्हा छान तयार होते. अजिबात पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आणि तळल्यानंतरसुद्धा अगदी खुसखुशीत तयार होते. त्यामुळे आपल्याला कोमट किंवा गरम पाण्यामध्ये हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं कोमट पाणी घालून चांगलं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालू नका. लागेल तसं अंदाज घेत घेत थोडं घालायचं आहे आणि मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं पातळ किंवा अगदीच कडक देखील पीठ मळायचं नाही. अगदी मध्यम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मध्यम घट्टसर पीठ मळून घेऊयात. आता हे पाणी फार गरम आहे, त्यामुळे लगेच हात घालायचं नाही. सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर लगेचच हाताने चांगलं हे मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी घालून मी मस्त असं मध्यम घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहू शकता. अगदी ह्याच पद्धतीचं मळून घेतलेलं आहे. हे पहा, जास्तीचं अगदी कडक देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही. अगदी ह्याच पद्धतीचं मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कडक पीठ मळून घेतलं तर तुमची चकली सोऱ्यामधून पाडताना तुटू शकते, त्याचे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी दगडासारखं कडक किंवा घट्टसर पीठसुद्धा मळायचं नाही. आणि जर तुम्ही अगदीच पातळ पीठ मळून घेतलं, मऊसर मळून घेतलं तर काय होतं, चकली भरपूर तेल पिते, तेलामध्ये गेल्यावरती विरघळू सुद्धा शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी कोणत्याही चकलीचं पीठ अगदी मध्यम घट्टसरच मळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी मस्त अशा चकल्या तयार होतात. आता हे मळून घेतलेलं पीठ साधारणतः आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे मस्त असं भिजेल आणि आपल्या चकल्या देखील अगदी छान तयार होतील. या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत. पीठ अगदी मस्त असं भिजलं गेलं आहे. आता लगेचच पुन्हा हे सर्व पीठ 1-2 मिनिटं मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता अगदी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पुन्हा असं 1-2 मिनिटं मळून घ्यायचं आहे. कारण आपल्याला सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आहे. त्यामुळे जर तुमचं पीठ भिजल्यामुळे जास्तीचं घट्ट झालं असेल, खूपच कडक तुम्हाला वाटत असेल, तर अगदी पुन्हा कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, अगदी व्यवस्थित पीठ मळल्यामुळे आपल्या चकल्या पाडताना कुठेही मध्येच तुटत नाही, अगदी एकसारख्या तयार होतात.
आता हे मळून घेतलेलं पीठ असं सोऱ्यामध्ये भरायचं आहे. सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे. अजून एक सांगावं असं वाटतं, सोऱ्यामध्ये आपण जी चकलीची थाळी लावणार आहे त्या थाळीचा जो खरखरीत भाग असतो ना तो साच्याच्या बाहेर ठेवायचा असतो आणि जो प्लेनवाला भाग असतो तो साच्याच्या आतून ठेवायचा असतो. त्यामुळे चकलीला काटे खूपच सुंदर येतात. ही खास टीप आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे सर्व पीठ मी दाबून भरलेलं आहे. अजिबात मध्ये कुठेही हवा राहता कामा नये. लगेच झाकण लावून घ्यायचं आहे आणि चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे. आज मी या चकल्या अशा छोट्या छोट्या प्लेटवरती पाडून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, सर्व चकल्या एकसारख्या आकाराच्या येतात. त्यासोबतच चकली तेलामध्ये सोडताना झाऱ्यावरती अगदी व्यवस्थित घेता येते आणि तेलामध्ये सोडता येते. मध्येच कुठेही तुटत नाही किंवा त्याचा आकार देखील बदलत नाही. तुम्ही अशा सर्व चकल्या ताटावरती पाडूनसुद्धा घेऊ शकता, पण मी आज या प्लेटवरतीच पाडून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकली पाडताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे. चकलीला काटे पहा किती सुंदर आलेले आहे. एकसारखी अशी मस्त अशी गोलाकार चकली तयार होत आहे, कारण आपण चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. भिजल्यामुळे थोडंसं पीठ कडक झालं होतं, त्यामुळे कोमटपणाचा हात घेऊन पुन्हा मी चांगलं मळून घेतलं. त्यामुळे काय होतं, पीठ एकसारखं मळलं जातं, पिठाला चिकटपणा येतो आणि एकसारखी अशी मस्त गोलाकार चकली तयार होते. हे पहा, अशा प्रकारे मी या ठिकाणी आणखी 2-3 चकल्या तयार करून घेते आणि लगेचच तळायला घेणार आहोत. चकलीचा तो शेवटचा बेढा असतो ना, तो असा अगदी व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, चकली तेलात घातल्यावरती सुटत नाही. आणि जो आपण पहिला बेढा घालतो ना, तो मस्त असा त्याला गोलाकार आकार द्यायचा. त्यामुळे चकलीचा आकार खूप छान येतो. हे पहा, अशा प्रकारे मी 4 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने आणखी 4-5 चकल्या तयार करून घेते आणि लगेचच तळायला घेते. एकदम लगेच जास्त चकल्या तयार न करता 7-8 चकल्या तयार करा आणि लगेचच एका साईडला तळायला घ्या. त्यामुळे काय होतं, चकलीचा आकार देखील बदलत नाही, चकली हवेमुळे सुकत नाही आणि एकसारखी तेलामध्ये तळली जाते. ही दुसरी खास टिप्स आहे, लक्षात ठेवा. चकली तळण्यासाठी नेहमी तेल मध्यम गरम असावं. आता चकली पहा, प्लेटवरची चकली अशी झाऱ्यावरती उलटी करायची आहे. मस्त अशी चकली झाऱ्यावरती येते आणि झाऱ्या हळूवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, चकली तेलामध्ये पाडताना, तेलामध्ये आपण जेव्हा सोडतो ना, तेव्हा अजिबात मध्ये कुठेही तुटत नाही, चकलीचा आकार देखील बदलत नाही. त्यामुळे ही स्टेप मला फार सोपी वाटते. त्यामुळे मी ह्याच पद्धतीने ह्या चकल्या तयार करून घेते. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, चकलीवरती तेलाचे किती भरपूर बुडबुडे आहेत, कारण आपली चकली आता अशी तळायला सुरुवात झालेली आहे. पण चकली पूर्णपणे जेव्हा तळून तयार होते ना, तेव्हा चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात आणि चकली जी आहे ती तेलाच्या वरती तरंगायला सुरुवात होते. जेव्हा असं झालं ना, तेव्हा समजावं चकली मस्त अशी खरपूस तळून तयार आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चकली तळताना नेहमी तेल मध्यमच गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदम जर कडकडीत धूर सुटेपर्यंत तेल गरम करून घेतलं तर काय होतं, चकलीमध्ये जेव्हा आपण तेलामध्ये घालतो ना, तेव्हा तेलात घातल्या ती जळू शकते. फक्त बाहेरूनच तळली जाईल, खूप डार्क रंग येईल आणि आतून तशीच कच्ची राहील. अशी कच्ची राहिलेली चकली जी असते ती काही वेळाने मऊ पडते आणि भरपूर तेल पिते. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी मध्यम आचेवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण जेव्हा चकली तेलामध्ये सोडतो ना, तेव्हा मध्यम गॅस करायचा आहे आणि चकलीवरचे बुडबुडे थोडेफार कमी झाले की अगदी कमी गॅसवरती ही खरपूस तळून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, मस्त अशी आतपर्यंत तळली जाते आणि चकली तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहते, अजिबात कुठेही मध्येच नरम पडत नाही. या ठिकाणी आपल्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायच्या आहेत, कारण चकली तेलाच्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याचं तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे आणखी डार्क रंग येतो. त्यामुळे अगदी ह्याच रंगावर तळून घ्यायची आहे. चकलीवरचे बुडबुडे पहा, आधी किती फार होते, पण आता पूर्णपणे बुडबुडे कमी झालेले आहे आणि चकली तेलाच्या वरती तरंगायला लागलेली आहे. याचा अर्थ आपली चकली अगदी 100% खरपूस तळून तयार झालेली आहे. आता ही तळून घेतलेली चकली एका प्लेटमध्ये काढून घेते. ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी काही चकल्या तळून दाखवते. आता बऱ्याच महिला काय करतात, पीठ वगैरे अगदी व्यवस्थित भिजवतात, अगदी मापसुद्धा व्यवस्थित घेतात, पण चकली तळताना गडबड करतात. मोठ्या गॅसवरती, मध्यम गॅसवरती चकली फटाफट तळून घेतात. मग अशा चकल्या जेव्हा आपण तळतो ना, तेव्हा त्या फक्त बाहेरूनच तळल्या जातात, आतून तशाच कच्च्या राहतात. त्यामुळे काही वेळाने नरम पडतात. हे सुद्धा एक कारण आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, चकल्या नेहमी सुरुवातीला मध्यम गॅसवरती आणि तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की कमी गॅसवरती तळायच्या, म्हणजे आतून मस्त अशा खरपूस तळल्या जातात आणि अशा चकल्या अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. अशा प्रकारे चकलीची दुसरी बॅच देखील मस्त अशी खरपूस तळून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या मी तयार करून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत.
चकली पहा मस्त अशी गोल, गरगरीत आणि काटेरी तयार झालेली आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. तुम्हाला मी चकली जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चकली पहा अजिबात तेलकट झालेली नाही, मऊ पडलेली नाही किंवा तेलात विरघळलेली नाही. तेलामध्ये जेव्हा आपण तळली तेव्हा मस्त अशी चकली या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चकली पहा किती कुरकुरीत तयार झालेली आहे. आवाज आहे का चकलीचा, मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. अशी परफेक्ट चकली तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेल्या टिप्स तुम्ही वापरा. तुमची चकली अजिबात कडक होणार नाही, अगदी परफेक्टच तयार होईल. कुठेही तेलामध्ये मऊ पडणार नाही, विरघळणार नाही. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या दिवाळीला अशी बिना भाजणीची चकली एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.